राज ठाकरे पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मराठीच्या मुद्द्यावरून नेमकं काय म्हणाले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नेमका काय इशारा दिला होता तेही आपण पाहूया। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत। मी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही। तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही। पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे। कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल। कॅफे उघडलेले, चहा पाण्याचे कार्यक्रम, पान सुपारीचे कार्यक्रम होतात आणि वेगवेगळ्या विषयांवर होतात। कधी मराठीच्या विषयावर होतात, कधी अजून काही विषयावर होतात आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे शिवाजी पार्कला व्हायला पाहिजे, नाहीतर तिकडलं मराठी पण त्या भागातलं नष्ट होतं। नाव मराठी भाषेचं असतं, पडद्यामागे काय चालतं त्याची इत्यंभूत माहिती आमच्याकडे येत असते। तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजू नका। शिवाजी पार्कामध्ये, शिवतीर्थावर शिवसेनेचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे आमची तिकडे माणसं आहेत ना। सरकार जागी झाली हे महत्त्वाचं आहे। मराठी भाषेला अभिजात दिल्यानंतर त्याच्यावर पुढे काय बोलायचं आणि काय करायचं ते ह्या सरकारला माहीतच नव्हतं। जेव्हा खळखटेक चालू झालं, म्हणजे आम्ही आताही बोललो पहिला पण, की जर अपमान केला तर त्याचं उत्तर 100% मिळणार। स्वागत केलं तर आज आम्ही पाठशाळाकडून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। राजसाहेबांचं आंदोलन बोलल्यावरती ते सरकारला जागा होणं गरजेचं असतं, ते आज त्यांनी राजसाहेबांनी पण दाखवून दिलं महाराष्ट्राला।